मित्रांनो, आपल्या सेकंड पार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एडिटमधले काही कमांड आपण बघणार आहोत. यामध्ये सर्व कमांड एकसाथ शिकवणार नाही आहे, कारण जर कोणी नवीन असतील, जे आपल्या यूट्यूबवरून बघून वगैरे जर प्रॅक्टिस वगैरे करणार असतील, तर त्यांच्यासाठी थोडं इझी जावं, त्यासाठी आपण थोड्या थोड्या कमांड प्रत्येक पार्टमध्ये बघणार आहोत. तर एडिटमध्ये स्टार्टिंगला आपण अंडू कशासाठी, तर समजा एखादी आपण जर डिझाईन बनवत असलो, आता समजा आपण स्टेप बाय स्टेप जशी डिझाईन बनवतो. आता मी फक्त असे सॉलिड वगैरे घेऊन तुम्हाला दाखवतो आहे कमांड फक्त फॉलो कशी करायची ती. तर समजा हे मी सॉलिड घेतले, म्हणजे डिझाईन जशी स्टेप बाय स्टेप बनवतो ते घेतलं आहे. जर समजा आपलं मागे काहीतरी जर चुकलं वगैरे असेल, एखाद्या सॉलिड वगैरे बनवताना वगैरे तुम्हाला मागे यायचं असेल, तर त्यासाठी अंडू याची शॉर्टकी कंट्रोल झेडसुद्धा आहे. कंट्रोल झेडनी सुद्धा असं तुम्ही स्टेप बाय स्टेप मागे येऊ शकता. हे बस कंट्रोल झेडने मित्रांनो, जसं मी मागे मागे डिझाईनमध्ये आलो, सेम तसंच कंट्रोल वायने तुम्ही पुन्हा पुढे स्टेप बाय स्टेप तसं जाऊ शकता. त्यासाठी हा रिड्यूचा ऑप्शन आहे. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे कट. आता कट, कॉपी, पेस्ट हे नॉर्मलच आहेत. समजा आपण एखादा ऑब्जेक्टला कट करून घेतलं आहे कंट्रोल एक्सने, त्याला पुन्हा पेस्ट करायचं असेल, पेजवरती हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही पेस्टचा ऑप्शन दिला आहे, पेस्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे दिला आहे कॉपी. याच ऑब्जेक्टची जर तुम्हाला कॉपी हवी असेल, तर तुम्ही ही कमांड घेऊ शकता. कॉपी घेतली. तुम्हाला जर पेस्ट करायचं असेल, तर पुन्हा कंट्रोल व्हीने सुद्धा पेस्ट करू शकता. ठीक आहे. हे नॉर्मल आपण जे यूज करतो रेग्युलर तेच आहेत. त्यानंतर तर पुढे फर्स्ट ऑप्शन आहे हाईड. आता हाईड वगैरे जे आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. समजा आपण एखाद्या डिझाईनमध्ये असे खूप सारे ऑब्जेक्ट बनवले, आपल्याला एका ऑब्जेक्टवरतीच फक्त काम करायचं असेल, बाकीचे जर आपल्याला पेजवरती दिसायला नको हवे असतील, तर त्यासाठी तुम्ही हाईड करू शकता. त्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि पुढे कमांड घ्यायची आहे हाईड. झाले सर्व हाईड. तुम्हाला जर पुन्हा पेजवरती सर्व ऑब्जेक्ट हवे असतील, तर त्यासाठी पुढे जो ऑप्शन आहे शोची कमांड घेतली, आले पुन्हा सर्व. पुढची जी मित्रांनो कमांड आहे शो सिलेक्टेड. आता शोने काय होतं, सर्व ऑब्जेक्ट शो होतात, समोर येतात. बट तुम्हाला त्यातला एकच ऑब्जेक्ट शो करायचा असेल, तर त्यासाठी शो सिलेक्टेड कमांड घ्यायची. जो ऑब्जेक्ट हवा असेल त्याला सिलेक्ट करून एंटर, तो सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट फक्त शो होतो. मित्रांनो, पुढची कमांड आहे लॉक. आता लॉक कशाला, तर समजा तुम्हाला हाईड करून ठेवायचे नसतील हे ऑब्जेक्ट, तर तुम्ही याच ठिकाणी लॉक करून ठेवू शकता. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि कमांड घ्यायची लॉकची. लॉक झाले म्हणजे सिलेक्टसुद्धा होणार नाही, काहीच नाही. जर तुम्हाला पुन्हा सर्व ऑब्जेक्ट हवे असतील, तर त्यासाठी त्याने दिलं आहे अनलॉक. अनलॉकची कमांड घेतली, पुन्हा सर्व अनलॉक झाले. जर समजा तुम्हाला सर्व अनलॉक करायचे नसतील, त्यातला एकच ऑब्जेक्ट अनलॉक करायचा असेल, तर त्यासाठी पुढे दिलं आहे अनलॉक सिलेक्टेड. कमांड घ्यायची, त्यानंतर ज्या ऑब्जेक्टला आपल्याला अनलॉक करायचं आहे त्याला सिलेक्ट करून एंटर. बाकीचे लॉकमध्ये राहणार, ज्याला सिलेक्ट केलं आहे तो फक्त एक ऑब्जेक्ट अनलॉक होतो. अशा प्रकारे मित्रांनो या कमांड आहेत.